मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे श्री क्षेत्र खामलिंगेश्वर यात्रेला सुरुवात। हजारो भाविकांची या यात्रेला भेट। म्हसा ग्रामपंचायत, मुरबाड पोलीस स्टेशन, मुरबाड तहसील व श्री क्षेत्र खामलिंगेश्वर ट्रस्ट यांनी या यात्रेचे योग्य नियोजन केले आहे। 13 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे। अनेक प्रकारची दुकाने या ठिकाणी उभारण्यात आली आहेत। ठाणे जिल्ह्यातील नावाजलेली ही म्हसा यात्रा आहे। पष्टे साहेब, आपण खामलिंगेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष आहात। या ठिकाणी 13 ते 28 तारखेपर्यंत म्हसा यात्रा सुरू आहे, याबाबत आपण काय सांगाल? मी प्रथम भाविकांना धन्यवाद देईन, कारण यावर्षी 13 जानेवारीला पौर्णिमा आलेली आहे, परंतु पौर्णिमेचा दिवस हा सोमवारचा असल्या कारणाने लोकांना सुट्टी ही रविवारी असते। त्यामुळं यात्रा एक दिवस अगोदरच सुरू झाली। त्यामुळं भाविकांनी रविवारपासूनच गर्दीला सुरुवात केली। तर मी भाविकांना असं धन्यवाद देईल का आत्तापर्यंत हा यात्रेचा 3रा दिवस आहे, तर आजपर्यंत कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडलेला आहे। भाविक येऊन आपल्या खुल्या याच्याने दर्शन घेत असतात। याचं कारण पोलीस स्टेशनने एकदम चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि ग्रामपंचायत आणि आम्ही असे 60-65 CCTV लावलेले आहेत आणि 2 ड्रोनची सोय केलेली आहे। ड्रोनच्या सोयीमुळे कुठेही प्रकार घडला नाही, कारण सतर्क पोलीस पारा त्याच्यावर आहे आणि पोलिसांचे एक ह्या ठेवलेले आहेत, वॉच टावर ठेवण्यात आलेले आहेत, 6 ते 7 वॉच टावर ठेवलेले आलेले आहेत। त्यामुळे कुठेही अजूनपर्यंत तरी प्रकार घडलेले आहे। गेल्या वर्षी यात्रा ही जवळजवळ 14-15 दिवस चालली, कारण ही महाराष्ट्र आणि परराज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे। इथे कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान इथून मोठ्या प्रमाणात विवेक आणि व्यापारी येत असतात आणि इथं करोडोनी उलाढाल चालते, कारण ही यात्रा शेतकऱ्यांची निगडीत आहे। इथे बैल बाजार, घोंगडी बाजार आणि शेतकऱ्यांची असलेली सर्व अवजारे याला प्रसिद्ध असल्या कारणाने हा खामलिंगेश्वर हा भक्तांच्या नवसाला पावणारा या देवस्थान आहे आणि हे देवस्थान जागृत असल्या कारणाने हे याला 350 वर्षाची परंपरा आहे। त्यामुळे आजपर्यंत लोक कुठे ह्या जंगलामध्ये जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरचा परिसर हा यात्रेने गजबजलेला आहे। आजपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडल्याने कोणालाही सापदंश किंवा कुठलाही आजारपण झाला किंवा कुठलीही रोगराई आजपर्यंत तरी पसरले, कारण मी जवळजवळ या ट्रस्टचा 15-16 वर्ष अध्यक्ष आहे। माझ्याच म्हणजे मी अध्यक्ष असल्याच्या याच्याने मला अजून कुठं तरी काही प्रकार घडलेला नाही आणि तहसीलदार यंत्रणा असेल, आमदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून ही आम्हाला सहकार्य होते। ग्रामपंचायत सतर्क आहे, आरोग्य चांगली व्यवस्था आहे। त्यामुळे भाविकांनी यात्रेचा आनंद लुटावा, कुठलाही त्रास देऊ नये। कुठल्या याच्याने आम्ही भाविकांना दर्शन यावे म्हणून आम्ही भक्त निवासामध्ये दर्शन बारीची सुविधा केलेली आहे, पाणपोई लावलेले आहेत, आरोग्याचं कोणाला काही आजारपण उतरण्याचं एक पथक ठेवलेलं आहे। त्यामुळे भाविकांनी खुल्या मनाने येऊन इथं दर्शन घ्यावे। या ठिकाणी आपण संपूर्ण म्हसा यात्रेमध्ये किती भाविक येतील असा आपला अंदाज आहे? पहिल्या दिवशी आदल्याच दिवशी यात्रा ही पौर्णिमेला सुरू झाली, 13 जानेवारी सोमवारी, परंतु भाविकांनी पहिल्याच दिवशी रविवारी यात्रेला सुरुवात झाली। त्या दिवशी मला कमीत कमी 60-65 हजार लोकांनी दर्शन घेतलं। सोमवारी दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी यात्रा सुरू झाली त्या दिवशी 2.5 ते 2.5 लाख भाविक येऊन गेले असतील आणि आजचा कमीत कमी 3 लाखाचा तरी भाविका आले असतील यात्रेमध्ये। जवळजवळ येणाऱ्या भाविकांना आपण काय आवाहन करा? मी भाविकांना आवाहन करू का बाबा तुम्ही या यात्रा खुल्या, इथं चांगल्या सुविधा आहेत, कोणाचाही काही प्रकार घडणार नाही। चांगल्या सुविधा असल्या कारणाने मोकळ्या मनाने त्यांना दर्शन घेता येईल, यात्रा फिरता येईल। तर भाविकांनी इथं यावे, आम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत।